तुमच्या मुलांच्या डब्यामधल्या चपात्या या सकाळी दिल्यानंतर दुपारी जेवायच्या सुट्टीपर्यंत वातड होतात का, चिवट होतात का आणि त्यामुळे तुमचा मुलगा डबा असाच परत आणतोय का, त्याला खावासा वाटत नाहीये का? मग नेमकं काय केलं पाहिजे याच्याच काही टिप्स सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर मुलांच्या शाळेच्या डब्यातल्या दिलेल्या पोळ्या या दुपारी चिवट किंवा वातड होऊ नये यासाठी नेमकं काय केलं पाहिजे आणि त्या कशा मऊ आणि लुसलुशीत राहतील त्यासाठी टिप नंबर 1, पीठ भिजवताना साध्या पाण्याऐवजी कोमट पाणी वापरा, यामुळे पिठातील ग्लुटेन हे मऊ राहतं। त्यानंतर म्हणजे दूध किंवा साय, पीठ मळताना त्यात थोडंसं दूध किंवा दुधावरची साय टाकली तरी सुद्धा पोळ्या ज्या आहेत त्या जास्त वेळ मऊ राहतात। त्यानंतर म्हणजे तुम्ही तेलाचा हात लावू शकता, पीठ मळून झाल्यावरती शेवटी त्याला थोडं तेल लावून पुन्हा एकदा मळा आणि 15 ते 20 मिनिटं तसंच झाकून ठेवा। पुढची जी पद्धत आहे ती म्हणजे किंवा पुढची टिप जी आहे ती म्हणजे पोळी लाटण्याची आणि भाजण्याची पद्धत। पोळी लाटताना खूप जास्त कोरडं पीठ लावलं तर पोळी ही कोरडी किंवा कडक होऊ शकते। त्याचबरोबर मोठ्या आचेवर सुद्धा त्या पोळ्या भाजल्या गेल्या पाहिजेत। पोळी नेहमी मध्यम किंवा मोठ्या आचेवरती लवकर भाजावी, मंद आचेवरती खूप जास्त वेळ भाजली की पोळीतला जो ओलावा आहे तो उडून जातो आणि ती अर्थातच वातड होते। यानंतर बघायचं झालं तर पुरेसं तूप आणि तेल, पोळी भाजताना दोन्ही बाजूंनी व्यवस्थित तूप आणि तेल लावायला विसरू नका। त्यानंतरची तिसरी टिप जी आहे ती म्हणजे डब्यात भरताना घेण्याची काळजी। पहिलं म्हणजे वाफ जाऊ द्या, पोळी तव्यावरून काढल्याबरोबर लगेच डब्यामध्ये भरू नका, ती थोडी कोमट होऊ द्या। गरम पोळी लगेच भरली की त्याला वाफ सुटते आणि खालील जी आपली पोळी आहे ती ओली होऊन नंतर ती चिवट व्हायला लागते। त्यानंतर आहे ते म्हणजे सुती कपड्याचा वापर करा। डब्यात पोळी ठेवताना ती नेहमी एका स्वच्छ सुती रुमालात किंवा अगदी किचन टॉवेल असतात किंवा असे काही आजकाल पेपर सुद्धा अवेलेबल आहेत की जे थोडे क्लोथिंग मटेरियल मध्ये असतात, त्याच्यात ठेवलं तर तो ओलावा जो आहे तो जास्त शोषून घेतला जातो। पुढचा ते म्हणजे टिश्यू पेपर टाळा। टिश्यू पेपर पोळीला चिकटतो। जसा तुम्ही कापडाचा वापर करताय तसंच बऱ्याच लोक, बऱ्याच माझ्या अशा सखी आहेत त्या टिश्यू पेपरचा वापर करतात, तर शक्यतो हा टिश्यू पेपर तुम्ही टाळला पाहिजे कारण तो पोळीला चिकटतो। सो त्याऐवजी सुती कापड जो आहे तो उत्तम पर्याय आहे। तर मंडळी, आपल्या मुलांना जर पोट भरून खावं असं तुम्हाला वाटत असेल आणि जी काही चपाती भाजी जी आहे ती तितकी स्नॅक्सच्या आयटम प्रमाणे आवडीनं खावी अशी वाटत असेल तर या छोट्या छोट्या काही टिप्स आहेत, छोटे छोटे काही मी तुम्हाला असे पर्याय सांगितले, ते बरेचदा तुम्हाला माहिती असतात पण घाई गडबडीमध्ये आपण विसरून जातो, पण त्याची एकदा जर तुम्ही सवय लावली तर मला असं वाटतं तुमच्या मुलांच्या डब्यातल्या चपात्या वातड होणार नाहीत, त्या छान तशाच दुपारपर्यंत राहतील, जेणेकरून त्या भाजीचा सुद्धा आस्वाद ती मुलं घेऊ शकतील। त्यामुळे या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या या एकदा करून बघा, त्याचा जो काही रिव्ह्यू असेल तो मला कळवा आणि तुमच्या मनातले काही प्रश्न असतील किंवा काही असे विषय असतील की ज्याच्यावरती व्हिडिओ बनवणं अपेक्षित आहे हे सुद्धा आम्हाला कमेंट करून कळवा। याची सुद्धा उत्तरं आणि ह्याचा सुद्धा जो काही रिस्पॉन्स आहे तो आम्ही तुम्हाला देऊ। आणि लोकमत सखीवर असंच प्रेम करत राहा आणि फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका।